लक्ष्मण खरं तर सगळे दर्जेदार खेळाडू आहेत, परंतु सुरेश जाधव चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मागच्या मॅचमध्ये नावाळीच्या मंगेश जाधवनं 7 धावा वाचवल्या होत्या. आता तशी गोलंदाजी करावी लागणार आहे, कंजूशी करावी लागणार आहे ती सुरेशला. यावेळेला जागेवरून घेतलेला हा स्ट्रोक मिड विकेटमध्ये झेल टिपला जातोय. अप्रतिम असा झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक किशोर म्हात्रे आणि बाद व्हावं लागतंय ते लक्ष्मण गोरपेकरला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये बॉल आला आणि प्रॉपर मिडल करू शकला नाही आहे. किशोरनं अतिशय चांगला झेल घेतला. असं वाटलं किशोरच्या हातातून बॉल निसटतोय की काय, परंतु त्यानं शेवटच्या क्षणाला बॉलला कॅरी केलं आणि मोठी विकेट गेली. ते बॅट्समन लक्ष्मण गोरपेकरची. संदीप गोरपेकर आणखीन एक बॅट्समन. खरं तर मोठा भाऊ आऊट झाल्यानंतर त्याचाच छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. राजू काठेवरती सगळ्यांची नजर आहे. या स्पर्धेमधलं आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळणार का राजूकडून, याकडे सगळ्यांची नजर आहे. परंतु सुरेश जाधवनं पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचं लाईन ठेवली आहे. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे आणि चांगला बॉल. खरं तर ऑफ ब्रेक करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय आणि तेच फलंदाजाला डोकेदुखी ठरते. संदीप गोरपेकर, सुरेश त्याच्या समोर गोलंदाजी करतोय. पंचांकडे अपील. पंच सांगतायत मिसिंग आहे आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाते. एक चांगल्या षटकाच्या प्रतीक्षेमध्ये होता तो गोलंदाजी करणारा नेवाळीपाडा संघ आणि ते षटक आत्तापर्यंत आलंय ते सुरेश जाधवच्या माध्यमातून. एकही धाव त्यानं दिलेली नाही आहे. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आलेली आहे. धावांना रोखणं, लगाम लावणं गरजेचं होतं आणि ते काम आत्तापर्यंत केलंय ते सुरेशनं. आता राजू आहे. लोअर फुलटॉस समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ज्या वेळेला पहिली धाव तुम्ही जोरामध्ये घेता त्यावेळेला दुसऱ्या धावेची संधी निर्माण होत असते आणि थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि लगेच क्विक ॲक्शन करत, क्विक रिप्लाय देत दुसरी धाव देखील कन्वर्ट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 46 धावा धावफलकावरती आहेत. राजू 33 वरती खेळतायत. चांगला चेंडू. हा दुसरा डॉट बॉल आहे राजूच्या माध्यमातून जो खेळला गेलाय. प्रत्येक बॉलवरती त्यांनी धावा घेतलेल्या आहेत आणि 2च चेंडू ते आतापर्यंत मॅडन खेळलेले आहेत. 10 बॉलमध्ये 33 धावा, 4 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिलाय. या वेळेला व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी ऑफ द मॅच मधला सर्वोत्कृष्ट चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो राजू काठेचा. थँक्यू. अगदी चांगलं गाणं आमच्या डीजे ऑपरेटरनं वाजवलं. हा हिवाळी हंगाम आहे, रब्बी हंगाम आहे आणि आपल्या रायगडमध्ये वालाची पोपटी खरं तर फार फेमस असते आणि अगदी स्टेजवरती प्रत्येक पाहुण्याला इथे शेंगादे पण दिल्या जात आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये काय कम्मालीचा चेंडू टाकला. परफेक्ट यॉर्कर. त्रिफळा उद्ध्वस्त केला तो बॅट्समन रवीचा आणि रवी बाद झाला. 33 या धावसंख्येवरती. 11 चेंडू त्यानं खेळले. 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि संघाला एका चांगल्या पोझिशनमध्ये नेण्याचं